पाणी पाणी आणले का पाणी आणले वर का पुढे येतो पुढे हर्षद पुढे ये ना हर्षद पुढे इथे माझी आता आला बोल बोल पुढे वर उचला पलीकडे वास जास्त आहे परंतु सर आहे ना जनावराला सुद्धा पिऊ शकत खास सुटते नाही तुम्ही पाठी काय स्टॉप करायचं मॅडम खराब पाण्याची आणि रात्री जाता 5च्या पुढे सगळं अरे घेन काय किरण मागे मी तुम्हाला बोललो होतो अरे टीव्ही बंद काय निरावागतच आहे आणि हे गाडीवाडीच्या त्यावेळी तुम्ही 3-4 त्याला त्याचं पाणी अरे बूम कसे असलं पाणी शेतीला काय होते सगळी पांढरी पडायला लागली सुद्धा मजूर मिळत नाही पायाला पाणी जमिनी आमच्या शारपड झाली ते केंद्राची टीम तुम्ही काय नियोजन करताय त्याच्यावर असतंय किंवा 3 तारखेला आपली मीटिंग लावली होती दत्त शिरोळला तुम्ही पाठवलं होतं ना संचालक मंडळात ते सगळं आपण पाहून घेऊन त्या पद्धतीने आता कारखान्याच्या माध्यमातून प्रस्ताव सगळे चालू आहे तिथं फार फरक पडला की तुम्ही सांगितल्यानंतर सगळं जाऊन आलतो आम्ही पुन्हा टीम पाठवली होती पुन्हा आपले सगळे पोल्युशन बोर्डाचे अधिकारी आले होते माळेगावला आता प्रोसेस चालू आहे साधारण 2300 एकरावरती आता ती प्रोजेक्ट राबवायचं चालू आहे साहेब परवा काय झालं सुप्रियाताईंनी गोखली इन्स्टिट्यूटची माणसं पाठवली होती पाणी बघायसाठी त्यांनी पाणी घेऊन तिथं कारखान्यावर सुद्धा आम्ही परवा दिवशी एमडी बरोबर थोडी बहुत चर्चा झाली ती चेकिंगला नेलंय पाणी कारखाना दरवेळेस असं होतं चेकिंगला मागे आलते बऱ्याच वेळा झाला आता काय केलं सांग काय केलं 4.5 एकराचे खारपट चांगला खालून ग्राउंडवर पाईप टाकून केलंय तिथं सारे पटल्याच्या कारखान्यावर आहे तसं केलंय तसे त्याला कारखान्यात सबसिडी दिली पाहिजे कारखान्याचं म्हणणं आहे आम्ही काय सोडत नाही वेस्टेज मटेरियल आमचा परंतु कारखान्याचं झालं इकडचे डायरेक्ट आहे का ना ते आपले जनावर जे कटिंग करतात त्याचं दुधाचं कत्तलखान्याचं दुधाच्या संस्था आहेत त्या माळेगावने मला सांगितलं डायर सिस्टीम आणि ते सगळं हेरिटेज
कत्तलखाने कत्तलखाना बीपचा कारखाना मोठा बीपचा कारखाना सोमंतळीचा साहेब आपण सांगित परवा तुम्ही आपण बरोबर त्यावेळेस कोणता विषय सांगित ते साहेब आहे ना ते पॉलिकॅपच्या कंपनीचं काय नाही जास्त आहे ना हेरिटेज डेअरी म्हणजे कत्तलखाना आहे ना आता जर तुम्ही कॉम्प्रेसरच्या बद्दल बघितलं ना तर पाणी अजिबात खराब नाही आणि त्या पुसणं खाली बघितलं ना ज्यावेळेस हेरिटेजचा ती वडा आणि आपलं कत्तलखान्याचं पाणी येतं ना तिथून पाणी खराब होतं ह्याच्या आधी कारखान्याचं पाणी दिलेच होतं ना ज्यावेळेस त्या दोन ह्याचं पाणी लागलं ना त्यामुळेच पाणी खराब होतं जास्त ह्याच्यापेक्षा सांगवीच्या पुलात पाणी खराब जास्त होते आणि तिथून पुढचं पाणी चांगलं एकदम त्या एकच असं माझं मत की काय जे वेस्टेज पाणी त्यांचं येतं हे जे जे आपण नावं घेतले आता निरा पॉलिकेपासून आपल्या माळेगाव कारखाना सोनीचं याचं जे वेस्टेज मटेरियल आहे किंवा हे आता ऐकून त्यांना जे चाललेलं आहे तर त्याचं डायरेक्ट पाणी तिथल्या तिथं त्यांनी बॉयलर देतील ते बॉयलरचे जाळून त्यांनी वेस्टेज सगळं बाहेर घालवलं इकडं सोडलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं प्रोजेक्ट आहे बंधनकारक काहीतरी डिपार्टमेंटली कायदेशीर कारवाई अशा पद्धतीने ते होऊ शकत अन्यथा त्याला काय प्रत्येकाला उपयोग बंधन कारण नाही ना ATP प्लांट वगैरे लावले नाही हे बरेच वर्ष अशाच पद्धतीने चाललेलं आहे येते साहेब तुम्ही आता लक्ष देता दादांनी बी फार मोठ्या प्रमाणात इकडे केलं होतं लक्ष घातलं होतं परंतु उद्या बघू करू ह्याच्यातच राहिलेलं आहे. त्यांनी आता माळेगावरून सोमेश्वरला कंपल्सरी दादांनी ते सगळं प्लांट लावून ते सगळ्या गोष्टी करायला सांगितलं हा ATP प्लांट केलेले आहेत याचा जरा अभ्यास आहे. कारखान्यांनी सगळ्या ETP लावलेले आहेत. STP बी आता आपण माळेगावने गेल्या वर्षी लावलंय परत आता माळेगाव नगरपंचायतच्या माध्यमातून ह्या वर्षी आपण परत 2 STPचं नियोजन आहे आणि होतंय काय कारखान्याचा सीझन ज्यावेळी चालू असतोय त्यावेळी काही सडन केसमध्ये एंटरमेंट होती साखरेची कुठं वॉशिंगमध्ये असेल कुठं पंपातून असेल कुठं बारीक सारीक येते आणि ज्यावेळी क्लिनिंग वगैरे असते त्यावेळी ते शॉकलोड होतात सगळेच आपला माळेगावचाच असा विषय नाही आपण ज्या 99% आपण प्रयत्न करतोय की अजिबात साखर जाणार नाही आणि तशी प्रोव्हिजन पण आम्ही केलेली ह्या वर्षी सगळी पण तरी काही सडन केसमध्ये आपल्या ह्याच्याबरोबर डेअरीचं देखील डेअरीचं इफ्लुएंट पण येते आणि आपण आता ह्या वर्षी ZLD करण्याच्या दृष्टीने ह्याचा प्लांटचं आपलं कामाचं नियोजन आहे ना सीबीजीचं 15 TPD 15 डेचं हा सीबीजीचं नियोजन आहे या वर्षी ठेवलेलंच आहे आणि काय होतं डेअरीचा इफ्लुएंट पण साहेब त्याच्यामध्ये लोड जो आहे ना प्रचंड मोठा लोड असतो प्लस आपला इकडं दादांनी लक्ष घालून कत्तलखान्याचा विषय आहे 97 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट तयार केला सगळं प्रोसेस टेंडर वगैरे सगळं प्रोसेस झालं हो चाललंय आता माळेगाव तरी त्याच्यात काय साहेब बरं का प्रत्येक गावागावातून जे बाहेर पडणारं पाणी आहे ना त्यालाही सगळ्यांनी ट्रीटमेंट करून नदीत सोडणे हा एक विषय हे महत्त्वाचा आहे. एकदम बरोबर हा, हे प्रत्येक आता गावातलं बोललेलं ते बरोबर. म्हणजे वरपासून खालीपर्यंत सरकारने अभ्यास केला त्याच्यावर नदीचा हा आपण साधारणतः निरीपासून विचार करतो सरकारने तसं नाही पुणे शहराच्या 200 गावं त्याचं प्रत्येक गाव नदीची लहान सगळे बरोबर सगळे वरपासून खालीपर्यंत येते वरपासून खालीपर्यंत सगळे विमाना देईल तेच येते वरून खाली मुळा मोठ्याचं पाणी त्याच्यावर एक तर बंधनकारक तुम्हीच ऐका ना गव्हर्नमेंटच्या तर्फेच उपाययोजना केल्या पाहिजेत एखादा उत्पन्न करायसाठी कत्तलखाना आहे एखादी डेअरी उत्पन्नासाठी त्याचं परंतु त्याचं वेस्टेज मटेरियल त्याने आमच्या नदीत जाऊन बाकी शेतकऱ्यांचं नुकसान कशाला करतात आमची सगळ्या शेती फार नापीक झाली एकदम आणि ते पाणी अत्यंत प्रदूषित आहे सगळा लोड जो आहे ना त्याच्यामधले स्लॉटर हाऊसचा बेकार आहे बेकार सगळीकडे ती परिस्थिती आहे. म्हणून गव्हर्नमेंटने त्याच्यावर ऐकून काय योग्य उपाय बंधनकारक जे जे काय तुम्ही उत्पन्नाचं साधन कोणी करू नका पोल्युशन कसं मेंबर सेक्रेटरी रिजनल ऑफिसर पुणे सातारा सोलापूर या जिल्ह्याचं एक पुण्याला आहे आरो आणि मेंबर सेक्रेटरी यांची एक कंबाईन मिटिंग लावा त्यांना सूचना द्या किंवा प्रत्येक उद्योग इंडस्ट्री आणि काय तुमचं त्यांचं सर्व CDCB मार्फत हे करायला हवं त्याशिवाय होणार नाही ते विषय चेक करतात म्हणजे आता तुम्ही आला त्याच्यावर परंतु अधिकारी येतात बघतात पण त्याच्या उपाययोजना काय परत नाही तिथे असू द्या केंद्रातली टीम असू द्या सगळे येऊन गेले आणि अद्याप त्यांनी जे बंधनकारक जे उपाय करायला पाहिजेत ह्याच्या दुरुस्तीचे ते अद्याप काय झालेले नाही त्याच्यासाठी तुम्ही काही ना काही गोष्टी अत्यंत सरकार बरोबर तुमचा शब्दाला मान आहे त्या गोष्टी करून पुण्यापासून तुम्ही जसं म्हणला शहराची लोकसंख्या वाढती त्याचं वेस्टेज पाणी आमच्या
जे शहरातल्या लोकांनी श्रीमंत आणि चांगले राहावं, आणि गरिबांनी शेतकऱ्यांनी काय करावं, आमच्या शेतीच्या जीवावर ते जगत्या. तुम्ही पण शेतकरी होता साहेब आहे, तुम्ही आमचे नेते आहात. वस्तुस्थिती सांगितली म्हणजे आता काय अजित पवारांना सावरण्याचा विधी झाला आणि त्यानंतर पवार कुटुंब तिकडं करा नदीमध्ये करा आणि निरेच्या संगमावरती अस्थि विसर्जन करत होतं आणि त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो शरद पवारांनी बारामती तालुक्यातील नीरा वाघर येथील नीरा नदीच्या दूषित पाण्याची पाहणी जी आहे बारामती तालुक्यातील नीरा वाघरचा हा बंधारा आणि पूल आहे ज्या ठिकाणी खूप प्रदूषित पाणी आहे आणि याचा परिणाम शेतीवर, शेतकऱ्यांवर आणि एकूणच जनजीवनावर होतो असं सातत्यानं आरोप केले जातात, सांगितले जातात आणि त्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी स्वतः या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे आणि प्रदूषणाच्या पाण्याची पाहणी केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आजच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सावरण्याचा विधी झाला आणि त्यानंतर लागलीच दुपारी शरद पवार स्वतः या ठिकाणी येऊन या पाण्याची पाहणी करू लागले. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हिमालयावर दुःख उराशी बांधून पवार कुटुंब जनतेसाठी कसं सक्रिय असतं हे देखील दाखवून देण्याचा हा एक प्रयत्न झाला असं म्हणता येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की पवार कुटुंबाचा हाच एक वेगळा पायंडा आहे किंवा एक वेगळं धारिष्ट्य आहे किंवा वेगळं एक सवय आहे, वेगळी एक परंपरा आहे की जनतेमध्ये जनतेचं दुःख सगळ्यात महत्त्वाचं मानून पवार कुटुंब सातत्यानं यामध्ये उतरतं किंवा यामध्ये प्रत्येक वेळी आपल्याला स्वतःला झुकून देतं. अजित पवारांना खऱ्या अर्थानं ही श्रद्धांजली असं मानता येईल कारण लोकांचे प्रश्न रखडले नाही पाहिजेत. सकाळी 6 वाजल्यापासून पाहणी करणारे अजित पवार उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत आणि त्याच अजित पवारांच्या पावलावर पाऊल टाकून बारामतीच्या कामाला गती देण्याची जबाबदारी आता उरलेल्या सगळ्यांची आहे. त्या दृष्टीनं सगळ्यांच्या आशा ह्या शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि आमदार रोहित पवार, योगेंद्र पवार यांच्यावरती आहेत. खरं तर या सगळ्यामध्ये कशा पद्धतीनं पुढील प्रक्रिया होते यासाठी अजूनही सगळी बारामती सुन्न आहे या सगळ्या दुःखामध्ये आणि असं असतानाच लोकांनी फक्त शरद पवारांच्या कानावर घातलं आणि शरद पवारांनी तातडीने हे पाहणी पाहण्यासाठी आपण येऊ आणि यासाठी सरकारला ज्या सूचना करायच्या आहेत त्याही करू अशा स्वरूपाचं आश्वासन दिलं आणि त्यानुसार स्वतः शरद पवार या ठिकाणी आले, त्यांनी त्याची पाहणी केली आणि आता ते पाहणी करून परत निघालेले आहेत. हे वैशिष्ट्य आहे, हे खासियत आहे आणि आता लोकांशी चर्चा करून यामध्ये काय उपाययोजना करता येतील त्या संदर्भातील सूचना आपण करू असं आश्वासन देखील शरद पवार यांनी दिलेलं आहे. हे बारामती तालुक्यातील नीरा वाघरची नीरा नदी आहे. आपण पाहू शकतो या नीरा नदीवर पाण्यावर आलेलं शेवाळ किंवा या बंधाऱ्यामध्ये जे साठलेलं पाणी आहे ते लोकांच्या सांगण्यानुसार एका कत्तलखान्याचं पाणी आहे, एका दूध डेअरीचं पाणी आहे, कारखान्याच्या सांडपाण्याचं पाणी आहे. या सगळ्या प्रक्रियेत कारखान्याच्या संचालकांनी माहिती दिली की अजित पवारांच्या सांगण्यानुसार, सूचनेनुसार या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया युनिट आमचे कार्यान्वित होत आहेत, झालेले आहेत आणि आमचं पाणी 0% प्रदूषित राहील, परंतु इतरांचाही बंदोबस्त झाला पाहिजे अशा स्वरूपाची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे. शरद पवारांनी दिलेली भेट ही अशाच दृष्टीनं महत्त्वाची आहे की काय लोकांचं म्हणणं आहे आणि याच दृष्टीने शरद पवार सांगतात ते सगळ्यात महत्त्वाचं. काय नेमकी समस्या आहे? साहेबांनी आता पाहणी केली, काय नेमकी समस्या? पाणी खराब आहे, पाण्याची व्यवस्था करावी एवढीच विनंती. नेमकं पाणी खराब म्हणजे कशामुळे? काय पाणी कारण काय? तुम्ही असं सांग, विषय कसा आहे? काय नेमकी काय समस्या आहे? पाणी खराब आहे, पाणी अंगाला लागलं तर खरं जातंय आणि पाणी दूषित आहे. त्या पाण्याची समस्या सोडवावी. मासे राहिलेत का पाण्यात? मासे आहेत? मासं नाहीत, काय नाही. मासं संपूर्ण मरून गेलेले
तर त्या पाण्याची सोय करावी. काय नेमक्या समस्या मांडल्या शरद पवारांनी? पवार साहेबांपुढे कालांतरापासून जे आमच्या नदीवर आमच्या या शेतीतल्या शेतकरी बांधवांच्या सर्व जीवन नाही त्याच्यावर. कारण या जमिनीमुळे आज या जमिनीचं वाढण्यापासून निरा असू द्या उपयुक्त नाही. खरं तर हे अत्यंत महत्त्वाचं आणि जिव्हाळ्याचं काम आहे, कारण हा फक्त 1-2 गावापुरता विषय नाही, तर हीच नीरा नदी पुढे चंद्रभागा बनते, हीच नीरा नदी पुढे पंढरपुरापर्यंत जाते. मागील काही निवडणुकांवेळेस देखील पंढरपूरमध्ये राजकीय नेत्यांनी भले याचा राजकीय विषय असेल, राजकीय वाद असेल, परंतु नीरा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर आजतागायत नीरा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा कायमस्वरूपी चर्चेला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये अतिशय गांभीर्याने लक्ष घातलं होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी पहिल्यांदा माळेगाव कारखाना आणि सोमेश्वर कारखान्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया युनिटची निर्मिती करण्याला प्राधान्य दिलं होतं. त्याचबरोबर इतर ठिकाणची प्रदूषणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी देखील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि अजित पवारांनी त्या दृष्टीने पाऊल टाकलं होतं. त्यानंतर आता ही काल दुर्घटना घडली आणि येथील लोकांच्या आशा पुन्हा एकदा अंधुक झाल्या असतानाच पुन्हा एकदा पवार कुटुंब यामध्ये उतरलेलं आहे, असं आशावाद या निमित्ताने निर्माण झालेला आहे. आणि ही संध्याकाळ आहे, सूर्य अस्ताकडे निघालेला आहे. बारामतीचा सूर्य काल अस्ताला गेला आणि तरी देखील बारामतीकरांच्या आशा पल्लवित ठेवायला पवार कुटुंब अजूनही कार्यरत आहे, हेच दाखवायचा हा एक भाग होता. आणि हेच ते लोक आहेत की ज्यांना त्यांच्या येण्यानं देखील आशा वाटली, दिलासा मिळाला.